शेतकरी कर्जमाफीचा शासन निर्णय जारी झालेला आहे। फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आलेली आहे। कर्जमाफीच्या आढाव्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापना करण्यात आलेली आहे। काल कॅबिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी व महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला असून येत्या 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रात येण्याचा अंदाज व्यक्त होतोय। तमाम देशवासीय ज्याची उत्कंठेने वाट पाहत होते तो मान्सून अखेर गुरुवारी दुपारी 1:30 वाजता केरळमध्ये दाखल झालेला आहे। यंदा तो नियोजित तारीख 1 जूनपेक्षा 3 दिवस उशिराने आलेला आहे, मात्र त्याने वेगाने प्रगती करत अरबी समुद्रासह लक्षद्वीप, कर्नाटक, तमिळनाडूचा काही भाग व्यापलेला असून त्यामुळे तो महाराष्ट्रात अवघ्या 2 दिवसांमध्ये येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। वादळाने नगर मनपाचा सौर ऊर्जा प्रकल्प कोलमडलेला असून महापालिकेला मोठा फटका बसलेला आहे। 500 मेगावॅट वीज निर्मिती ठप्प झालेली आहे। महापौर ज्योती गाडे यांच्याकडून पाहणी करण्यात आली। कोयना धरणातील पाणी आता फक्त पिण्यासाठीच वापरले जाणार। कृष्णा, कोयना नद्यांवरती शेतीसह औद्योगिक उपशावरती बंदी घालण्यात आली। सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन करण्यात आले। थकीत ऊस बिल मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावण्याची केली मागणी। तुळजापुरामध्ये विजांच्या कडकडासह पाऊस झालेला असून वीज पुरवठा गुल झाल्याने नागरिक आता त्रस्त झालेले आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले। पोलीस बंदोबस्तामध्ये महसूल विभागाची कार्यवाही करण्यात आली। सार्वजनिक रस्त्यावरतीच करण्यात आले फिक्स पॉइंट। पंढरपूर तालुक्यामध्ये 10,317 हेक्टर खरीपाच्या पेरणीचे उद्दिष्ट असून पावसाची प्रतीक्षा 950 टन युरिया आणि 125 टन DAP खताचा साठा असल्याची कृषी विभागाकडून माहिती देण्यात आली। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खत बियाण्यांचा मुबलक साठा असून खरीप हंगामासाठी 3 रेक खत उपलब्ध आहे। 3,890 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे। लिंकिंग रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची पथके तैनात झालेली असून खतासोबत इतर उत्पादनाची सक्ती केल्यास थेट तक्रार करण्याचे आवाहन केले जाते। कांद्याला दिलासा मिळत असून पाथर्डी बाजार समितीमध्ये उच्चांकी दर मिळतोय। चांगल्या प्रतीच्या कांद्याला मिळाला 23 रुपये भाव, शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होतंय। रोहा तालुक्यामध्ये खरीप भातशेती क्षेत्र घटत असून 10 वर्षांमध्ये 2,500 हेक्टर क्षेत्रामध्ये घट झालेली आहे। वाढते शहरीकरण, तरुणांची उदासीनता भातशेतीला ठरते मारक। तळा तालुक्यामध्ये शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग आलेला असून शेतीमध्ये कोणते पीक, कोणते बियाणे घ्यावे याचे नियोजन सुरू आहे। 500 एकरामधील ऊस पीक करपलेले असून महावितरणाच्या गलथान कारभाराचा वाशी येथील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। निधी अभावी करवीरमधील जलजीवन मिशनची कामे ठप्प झालेली आहे। ग्रामस्थांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे। 81 गावांमधील कामे पूर्ण करण्याची मागणी केली जाते। पेरणीसाठी घाई नको, बियाण्यांचे नियोजन करा। पांडुरंग जाबीर, दुबार पेरणी टाळा, फटका बसण्याची भीती व्यक्त होते। शेतकऱ्यांना वारंवार सूचना दिल्या जात आहे। सातारा जिल्ह्यातील सनापूर धरणातील पाणी संपलेलं असून उरला फक्त गाळ। गाळामध्ये अडकून जनावरांचा जातोय जीव। पाण्यासाठी जनावरांची धडपड होते। सोनाईशिवाडीमध्ये पाण्याअभावी ऊस वाढू लागला। मान्सूनच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांच्या आभाळाकडे डोळे लागलेले असून आंतरमशागतीच्या कामामध्ये अडथळा निर्माण होतोय। महाराष्ट्राची विक्रमी झेप सौर कृषी पंपांमध्ये गाठला 10 लाख रुपयांचा टप्पा। देशातील एकूण सौर पंपामध्ये महाराष्ट्राचा 64% वाटा आहे। वाशी परिसरामध्ये अवकाळी पावसाने पपई बागाचे नुकसान केलेले असून तहसीलदारांकडून पाहणी केली जाते। शिवारातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पपई बागेची पाहणी करताना तहसीलदार प्रकाश म्हात्रे व तलाठी अशोक राठोड। कीड नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करायलाच हवी। कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते। गावागावामध्ये प्रात्यक्षिक बीज क्रिया करण्याचे फायदे। अमेरिकेमध्ये जैवइंधनासाठी सोयातेलचा वापर वाढता असून तब्बल 35.9% तेलाचा रिन्युएबल डिझेल SF निर्मितीसाठी वापर वाढलेला आहे। मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला असून महाराष्ट्रामध्ये 6 तारखेपर्यंत दाखल होणार आहे। वादळी पावसामुळे शिवनी, बाभूळ गावातील पिकांना मोठा फटका बसलेला आहे। विविध पिकांसह फळबागा, सौर पॅनलचे मोठे नुकसान झालेले आहे। तातडीच्या पंचनाम्याची मागणी केली जाते। राज्याचे कांदा धोरण सडके असून उत्पादकांची परवड सुरूच आहे। उपाययोजना शून्य असून जुन्या समितीच्या अहवालापूर्वीच नवीन समिती तयार करण्यात आली। राज्यामध्ये 3 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हवामान खात्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून खबरदारी घेणे आवश्यक ठरणार आहे।
उघड्या खदानी किती जीव घेणार युवकांसह गुरे वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा मलिदा लाटून मालक नामनिराळे. पारस येथे वादळी वाऱ्याने सौर ऊर्जा पॅनल कोसळलेले असून सिंचनाचा प्रश्न शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. 1 जून रोजी सायंकाळी झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. पेरणीपूर्वी सोयाबीन बीज प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. भरघोस उत्पादनासाठी कृषी विभागाचा सल्ला दिला जातोय. सेंद्रिय शेतीसाठी हा पर्याय ठरू शकतो लाभदायक. अकोला जिल्ह्यामध्ये बियाणे खतांचे घेतले 245 नमुने. बुलढाणा जिल्ह्यामध्ये विक्रमी पतपुरवठा अर्थकारणाला मिळते गती. 11,000 कोटींच्या नव्या आराखड्याला सुद्धा मंजुरी मिळालेली आहे. सौर प्रकल्पासाठी भाडेतत्वावरती शेतजमिनींचा शोध सुरू असून एजंट सक्रिय झालेले आहे. शेतकऱ्यांनी करार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. नियम व अटीची खातरजमा करणे सुद्धा आवश्यक असणार आहे. अनुदानित शाळांतील शिक्षकांना 5 लाख रुपयांचे कवच मिळणार. आभा कार्ड नंतर मेडिकल बिल अन्यथा कोणत्याही वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणार नाही. मान्सूनपूर्व कपाशी लागवडीला सुरुवात झालेली असून बियाणे खते खरेदीसाठी बाजारामध्ये शेतकऱ्यांची गर्दी होते. एसटीबीटी बियाण्यांवरती कृषी विभागाची करडी नजर. समायोजित शिक्षकांना रुजू करा अन्यथा व्यवस्थापन बरखास्त. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा 23 शाळांना अंतिम इशारा देण्यात आलेला आहे. रिक्त पदे होणार रद्द. मुद्दाम कर्ज थकवणारे शेतकरी चौपट झालेले असून थकबाकीची रक्कम झाली 2.5 पट. सरकारची कर्जमाफी लोन बाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 1.5 लाखाने वाढलेली आहे. मोफत वाढू प्रलंबित हप्ते अपूर्ण घरे आणि वंचित लाभार्थ्यांच्या प्रस्तावावरती भर देण्याचा झाला निर्णय. मोहोळ पंचायत समितीमध्ये आढावा बैठकीत विशेष सर्वेक्षणाचा निर्णय घेण्यात आला. सांगोला तालुक्यामध्ये 387 कृषी केंद्रावरती बियाणे आणि खतांचा साठा उपलब्ध आहे. मान्सूनपूर्व पावसाची प्रतीक्षा असून शेतकऱ्यांना घाई नको कृषी विभागाचे आवाहन केले जाते. पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवरती होणार कारवाई. नाशिक जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झालेली असून खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. नाशिक जिल्ह्यामध्ये पहिल्या फेरीत तब्बल 21,688 विद्यार्थ्यांचे झाले प्रवेश. 11वी प्रवेश उद्यापासून दुसरी फेरी. तांत्रिक अडचणीमुळे 2दा मुदतवाढ मिळाली. गो ग्रीनमध्ये वीज ग्राहकांना वर्षाला 5.5 कोटी रुपयांचा लाभ मिळतोय. जागतिक पर्यावरण दिन विशेष. कागदाचा वापर कमी पर्यावरण संवर्धनाला हातभार. 29,000 शिक्षकांची टीईटीसाठी नोंदणी. 28 जून रोजी 50 केंद्रांवरती 2 सत्रामध्ये होणार परीक्षा. ओंकार साखर कारखान्यास ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ठोकले टाळे. कारखाना प्रशासनाचे शब्द फिरवल्यास परिणाम होणार. डीएपी खत मिळेना युरियासाठी धावपळ होते. बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी गर्दी झालेली असून मागितले ते खत मिळत नसल्याने बळीराजा चिंतित आहे. खत साठा उपलब्ध करण्याची मागणी. आता अवघ्या 2,500 रुपयांमध्ये तब्बल 25 वर्ष मोफत वीज मिळणार. 2,500 सोलर स्मार्ट योजनेमधून वीज बिलातून कायमची मुक्ती होणार. 6.47 लाख हेक्टरवरती होणार पेरणी. 100 मिलीमीटर पावसानंतर करा लागवड. खरीपासाठी बळीराजा सज्ज झालेला आहे. शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागलेले असून सोयाबीन कापसावरती भर मिळते. बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वधारलेला असून आवक कमी आहे. भाव कमीत कमी 6,800 रुपये. उदगीरमध्ये अर्धा तास पाऊस झालेला असून मान्सूनपूर्व दिलासा मिळतोय. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेमध्ये धावपळ झाली. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी व्यस्त आहेत. आता शेतकऱ्याची कोंडी होत असून 8 नव्हे तर केवळ 6 तास वीज पुरवठा मिळतोय. सिंचन करायचे तरी कसे असा प्रकारचा प्रश्न आता शेतकऱ्यांना उपस्थित झालेला आहे. गोरगरिबांच्या लेकरांची थट्टा होते. साध्या रुमालाच्या भावामध्ये विद्यार्थ्यांचा गणवेश कसा शिवणार. महागाईच्या काळामध्ये निधीत वाढ करण्याऐवजी 60 रुपयांची कपात केली. बूट सॉक्ससाठीचा छदमा सुद्धा नाही. दुसऱ्या गणवेशाचे पैसे कधी मिळणार. सर्व नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी ठरणार आहे. अवघ्या 2,500 रुपयांमध्ये 25 वर्ष मोफत वीज मिळणार. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आउसीआय रूफटॉप सोलर योजनेमुळे महागाईच्या काळामध्ये मिळाला दिलासा. रेशन वेळेवरती मिळेना. ई-पॉस मशीन बंद. पुरवठा विभागाची नोटीस. स्वस्त धान्य दुकानदारांची वाढली डोकेदुखी. स्वस्त धान्य दुकानदारांची प्रशासनाकडे धाव. बेसुमार पाणी उपसा. जलसाठा 8% भोगाव देवी तलावाची स्थिती. पाणीसाठा बेकायदेशीर पाणी उपसा थांबवण्याची ग्रामस्थांची मागणी केली जाते. मृत शेतकऱ्यांचे वारसदार कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. जयसिंग सोसायटीच्या पाठपुराव्यामुळे वारसदारांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे. लाखनी तालुक्यामध्ये मका खरेदी केंद्र सुरू करा अशा प्रकारची मागणी शेतकऱ्यांद्वारे केली जात आहे.
पीक कर्जासाठी सिबिलची अट लावल्यास बँकांवरती होणार कारवाई 90% उद्दिष्ट असून मुख्यमंत्र्यांचे सर्व बँकांना निर्देश देण्यात आले. शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा. इंधन दरवाढीचा फटका बसत असून शेणखताच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खतांना पसंती मिळते. नद्यांच्या काळजावरती पोकलेंचे घाव होत आहे. वाळूची लयलूट होत असून पर्यावरणाचा विनाश होतोय. पात्र बनले वाळवंट, हिरवे किनारे झाले उघडे बोडके, भूजल पातळी पाताळात. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे कोट्यावधी रुपयांचे धान उघड्यावरती. हजारो क्विंटल धान डोळ्यात देखत खराब होत असताना प्रशासन ढिम्म का असा प्रश्न उपस्थित होत आहे. मान्सूनमध्ये सुरक्षिततेसाठी दामिनीचा आधार मिळतोय. वीज कोसळण्यापूर्वी मिळणार इशारा. जिल्हा प्रशासनाची जनजागृती. खेळाडूंचे स्वप्न मातीमध्ये. कामगारांच्या मुलांना संधी मिळणार तरी कशी. प्रस्ताव मंजुरीची प्रतीक्षा असून इंडोर स्टेडियमला अतिक्रमणाचा विळखा. 2 लाख रुपयांचे वेतन मिळणार. तुम्ही इथे नोंदणी केली का. शासनाने आणली योजना. प्रशासकीय कालावधीमध्ये 1.25 लाख रुपयांपर्यंत भत्ता मिळणार. कधीही कोसळेल पाऊस. गॅप सुद्धा राहील मोठा. अल निनोने वाढवली चिंता. पाणी टंचाईचे सावट. अवकाळी पाऊस तरीसुद्धा पाणी टंचाई तीव्रच आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 61 गावातील 145 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. शहरामधील 7-12 कायमचे बंद. नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड. हस्तांतरण, खरेदी विक्री, बँक कर्ज प्रक्रिया आता होणार सुलभ. खरेदी विक्रीची प्रक्रिया वेगवान. आंबोलीमध्ये मान्सूनची दमदार एंट्री झालेली असून तासभर बरसला. धुक्याची चादर आणि वादळी वाऱ्यांसह जोरदार सरी बरसल्या. भडगाव तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे नागरिकांसह पशुपालकांचे हाल होत आहे. नगर परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले गेले. गिरणा नदीला आवर्तन सोडण्याची मागणी केली जाते. वादळाचे थैमान. केळीबागा झाल्या भुईसपाट. पावसाचा तडाखा. विवरे परिसरामध्ये सुकी नदीला पाणी. वाहतूक व वीजपुरवठा विस्कळीत झालेला आहे. खरीपासाठी 31 पैकी 26,000 क्विंटल बियाणे उपलब्ध. 5,000 टन युरियाचा साठा राखीव आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.